नमस्कार. मी डॉक्टर शोभा अरुण उंचेगावकर, औरंगाबाद. शक्तासुराचा वध. सूत म्हणाले, मुनिवरांनो, आता मी आपणास भगवान श्रीकृष्णाने बालरूपात केलेल्या लीला वर्णन करून सांगतो. वृष्णी वंशात जन्म घेऊन भगवान विष्णूंनी बाळरूपी कृष्ण बनून काय काय लीला केल्या ते तुम्ही ऐका आता. मग सुतांनी केलेल्या ह्या कथानकामुळे सर्व मुनिगण प्रसन्न झाले आणि अतिशय उत्सुकतेने कृष्णाच्या बाललीला ऐकू लागले. सुतजी म्हणाले, एक दिवस यशोदा मातेने बाळास अंगणात छकड्याखाली झोपवले आणि स्वतः स्नानास निघून गेली. पण तिचं मन तिथे लागेना. ती त्वरित स्नान करून घरी परतली. घरी येऊन पाहते तर छकडा जमिनीवर उलटा पडला आहे आणि त्याचे तुकडे तुकडे झाले आहे. छकड्याची अशी छिन्न विछिन्न अवस्था पाहून यशोदा घाबरली. माझा बाळ, माझा बाळ असा आक्रोश करीत ती धावतच छकड्याजवळ आली. तिचे प्राण अगदी कंठाशी आले होते. बाळ कृष्णाला छकड्या शेजारी शांत झोपलेला पाहून तिच्या जीवात जीव आला. बाळाला तिने उचलून हृदयाशी धरले आणि तिच्या डोळ्यातून हर्षधारा वाहू लागल्या. बाळाला काही झाले असते तर गोपराज नंदाचा रोष तिला सहन करावा लागला असता. बाळाला एकटं टाकून यमुनेवर स्नान करावयास जायची आपल्याला इच्छा कशी झाली याचा ती विचार करू लागली. आपल्या चुकीबद्दल तिला पश्चाताप होऊ लागला. बाळ म्हणजे श्रीकृष्ण. मग यशोदा या धक्क्यातून स्वतःला सावरत होती. इतक्यात गोपराज नंद तिथे आले. छकड्याची दशा बघून नंदाने आश्चर्यचकित होऊन विचारले, अरे, ह्या छकड्याची अशी दशा कोणी केली? यशोदेकडं ह्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. कृष्णाला यशोदेच्या कुशीत स्तनपान करताना पाहून नंद एकदम आश्वस्त झाला. नंदाने पुन्हा प्रश्न विचारला तेव्हा यशोदेनं खरं काय ते सांगितले. मी परत आले तेव्हा छकडा ह्याच स्थितीत होता. तो कसा तुटला हे मला माहीत नाही. यशोदानंदाचा असा संवाद सुरू असतानाच काही गोप बालके तिथे खेळत खेळत आली आणि दोघांचा संवाद ऐकून म्हणाली, अहो, आम्ही पाहत होतो ना, याच बाळाने छकड्याला लाथ मारली आणि छकडा हवेत उडाला. खाली जमिनीवर पडल्यावर ह्याचा चुरा होऊन गेला. हे सगळे ह्यांनीच केले आहे. त्या छोट्या गोप बालकांचे कथन ऐकून नंद आणि यशोदा आश्चर्यचकित झाले. त्यांचा ह्या गोष्टीवर विश्वासच बसेना. नंदाने बालकास उचलून घेतले आणि यशोदेने छकड्याची फूल, अक्षदा, दुर्वा यांनी पूजा केली. मग कृष्ण हा मनुष्य आहे अशी बुद्धी असणाऱ्या गोपांची त्या सर्वेश्वरावर श्रद्धा बसेना. एक छोटेसे बालक एका विशाल काय गाड्याला म्हणजे छकड्याला उलटवून कसा शकतो, हा तर त्यांना प्रश्न पडला. भगवंताच्या लीला ते समजू शकत नव्हते. खरं म्हणजे कृष्णाचा वध करण्यासाठीच कंसाने शक्तासूर नामक दैत्याला पाठवले होते. हा शक्तासूर छकड्यामध्ये प्रवेश करून शत्रूला मारण्यात निपुण होता. निद्रामग्न कृष्णाला गाड्याखाली झोपलेला बघून त्याने आपले शक्ती कौशल्य दाखवले. गाड्याच्या रूपात कृष्णावर पडून कृष्णाचे प्राणहरण करण्याचा त्याचा बेत होता. पण कृष्णाने त्याचा बेत ओळखला व त्या गाड्याला लाथ मारून हवेत उंच भिरकावून दिले. तो गाडा जेव्हा जमिनीवर आपटला तेव्हा चूर चूर होऊन गेला. शक्तासुराचे हाड मांस खिळखिळे झाले. भगवान कृष्णाच्या हातून मृत्यू आल्यामुळे यमराज त्या सन्मानाने स्वर्गात घेऊन गेला. भगवंत पापी लोकांचा नाश करतात. पण मुनिवरांनो, भगवंताच्या हातून मृत्यू आल्यामुळे सर्व पापी लोकांना स्वर्गप्राप्ती होते. सुतांकडून भगवंताची लीला ऐकून सर्व मुनिगण सद्गतीत झाले.
नैमिषारण्य पुन्हा एकदा भगवंताच्या जय जयकाराने दुमदुमून गेले. जय श्रीकृष्ण.